डी24 तास इलेक्शन पाहू शकतात. आज संपूर्ण भारतामध्ये बँकिंग हे बंद करण्यात आले. तसेच महाराष्ट्रामधील धुळे जिल्ह्यामधील संपूर्ण बँकेचे कर्मचारी या ठिकाणी उपस्थित आहे. नेमकं प्रकरण काय आपण जाणून घेऊया. संपूर्ण धुळे जिल्ह्यामध्ये देखील बँक बंद करण्यात आले आणि या संदर्भामध्ये प्रतिक्रिया देताना आक्रोश या ठिकाणी होत आहे. या संदर्भात आपण थोडी प्रतिक्रिया जाणून घेऊ. आपल्याकडे सोबत बँकेचे काही ज्येष्ठ लोक देखील आहे. तर काय सांगणार, काय कशामुळे तुमच्या बँकेचा आज बंद करण्यात आला आणि काय विषय? आजचा विषय जो आहे तर बँकिंग इंडस्ट्रीमध्ये ज्या 9 संघटना आहेत भारत देशामध्ये, 2 वर्षापूर्वी इंडियन बँक असोसिएशन आणि 9 संघटना यांचा MOU साईन झाला आहे. जेव्हा आम्ही इंडियन बँकेकडे डिमांड करतो त्या डिमांडची चर्चा होते आणि त्याच्या अंती तो निकाल मिळत असतो. या 9 संघटना आणि इंडियन बँक असोसिएशन मध्ये 2 वर्षापूर्वी MOU साईन झाला आहे की बँकिंग इंडस्ट्रीमध्ये 5 years बँकिंग आम्ही लागू करतोय. डिपार्टमेंट ऑफ फायनान्स सेक्रेटरी जे आहेत तिथे निर्मला सीतारामन मॅडम, त्यांच्या टेबलवर ते पेंडिंग आहेत. संप करणे आमचा धंदा नाही, व्यवसाय नाही, शौक नाही. तर जेव्हा मॅनेजमेंट आम्हाला मजबूर करतो, मॅनेजमेंट सेंट्रल गव्हर्नमेंट, त्यासाठी आम्ही संपाची हाक 21 दिवसापूर्वी दिली होती. संपाची हाक यात काही तोड्या मार्ग निघेल म्हणून 23 तारखेला जी गव्हर्नमेंटचं रिकन्सिडरेशन आहे तिची आमची कन्सिडरेशन मिटिंग झाली. सकाळी 11 ते 6 मिटिंग चालू असताना सेंट्रल गव्हर्नमेंटचे सगळे अधिकारी, डिपार्टमेंट ऑफ सेक्रेटरी हे सगळे उपस्थित होते. संध्याकाळपर्यंत तोडगा निघाला नाहीत. त्यांनी सांगितलं की आजच्या आपण पुन्हा उद्या जमूया. आम्ही 24 तारखेला पुन्हा जमलो आणि नारायण बँक गव्हर्नमेंट अत्यंत ॲडमंट आहेत. त्याने आम्हाला संपात भाग पाडलं. या भाग पाडला असं देखील त्यांची या प्रतिक्रिया. सर काय सांगणार, आपण देखील या ठिकाणी हे करता, काय सांगणार थोडक्यात? नमस्कार, मला फक्त एवढंच सांगायचं आहे, संप करणं आमची हौस नाहीये, कस्टमरची हॅरेसमेंट करणं हे आमचं काम नाहीये. आम्हाला फक्त एक छोटीशी मागणी आहे की 5 days वीक व्हावा. 5 days व्हावा या संदर्भासाठी यांनी या ठिकाणी मागणी. सर काय सांगणार थोडक्यात? सर, प्रत्येक एक एम्प्लॉई म्हणून आम्हाला रात्री 7-8 वाजेपर्यंत बसावं लागतं. सर्व लोकांना आम्हाला सेवा द्यावी लागते. सेवा हा आमचा सर्वात प्रथम धर्म आहे, आम्ही तो करतोच. परंतु आमच्या फॅमिलीचं काय, आमच्या फॅमिलीला आम्हाला वेळ द्यावा लागतोच ना. फॅमिलीला वेळ द्यावा लागतो असं देखील. सर काय सांगणार थोडक्यात? सर काय सांगणार? सर काय सांगणार? ऑलरेडी आपण जो संप म्हणजे ज्या 5 days बँकिंग आपण बोलतोय ना, तो ऑलरेडी आपण गव्हर्नमेंटला सांगितलं होतं की त्यामध्ये तुमचा डेली कामाचा 40 मिनिटं आपण वाढवणार आहोत. असं नाही की आम्ही सॅटर्डे वीक ऑफ मागतोय, तर आपण डेली मध्ये 40 मिनिटं वाढवणार आहोत. तर त्याचा पण आपण विचार करावा यावर. सर काय सांगणार, जर यापुढील शासनाने सरकारने मान्य नाही केलं तर पुढची भूमिका काय असेल? आम्ही बेमुदत संप पुकारू, बेमुदत संप करू. इनडेफिनिट स्ट्राईक तुम्ही बघू शकता. शासनाने जर यांच्या मागण्या मंजूर केल्या तर बेमुदत संप पुकारण्याचा आज या ठिकाणी यांनी निर्णय घेतला. कॅमेरामॅन निलेश देवेचे, जनपद 24 तास. जय हिंद, जय महाराष्ट्र.